स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आज आपल्याला बाहेर जायचं आहे, एकंदरीच्या कार्यक्रमाला जायचं आहे. उशीर झाला आहे निघायलाच, घरी राहायला बरा टाईम झाला. सर्वांना जय आदिवासी. तर चला आता जाऊ आपण, बरंच लांब जायचं आहे आपल्याला, बराच टाईम लागेल. तर चला मग मित्रांनो. तिथं काय ब्लॉग बनवायला आज जमलंच नाही मित्रांनो, कारण की जास्त गर्दी असल्यामुळं ना, आणि कार्यक्रम होता त्याच्यामुळं काही एवढं ब्लॉग जमलंच नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आता घरी चाललोय. हे बघा संध्याकाळ झाली. आता थोड्याच वेळामध्ये अंधार पडू शकतो. हे बघा तिकडे शेळ्या चारत्यात. दिवस बघा, दिवस पुरा उतरलाय आता, सूर्य पार खाली गेला मित्रांनो. काय टाइम पण आता गाड्या पण जास्त रोडला येऊ राहिल्या. हे बघा पुढं बैलगाडी चालली आपल्या. आता घरी जायला आपल्याला किती टाइम लागतो काय माहित आता. हा बघ, छोटा रोड असल्यामुळं ना, जास्त मोठा रोड नाही, त्याच्यामुळं थोडं जमानेच चालावं लागत. बैलगाडी पण अचानकच बैलांचं सांगत नाही, एकदाच रोडवर आले तर काय करता आहे का नाही. किती मस्त आहे चिंचेचं झाड, मोठा असेल. रोडला खड्डे पण भरपूर आहे. समोर पण बैलगाड्या चालल्यात. आपल्याला जायला टाइमच आहे तरी. बघा असं गाड्या चालतात ना, समोरून गाडी ना दिसूच नाही शकत काय येईल का. समोरून गाडी दिसतच नाही डायरेक्ट. बैलगाडी जास्त रोडवर असले ना, चांगलं अवघड होत असतं. बघा ह्या गावात माझी 11वी-12वी झाली होती. हे माड सेंटर मध्ये आलो आता आपण. तिकडे समोर बिल्डिंग दिसते ना, तिकडे कॉलेज होतं माझं. तर बराच दिवस झालं कॉलेज होऊन. हे आपलं ह्या गावात कॉलेजला असल्यामुळे कसं इकडे येणं जाणं होतं तेव्हा. आता काही येत नाही शक्यतो. बघू आता, रोड मोकळाच भेटला ना तर पटापटा जाता येईल आपल्याला. आता हळूहळूच गाडी चालावं लागेल. हा बघ, आलो आपण आता माड सेंटर मध्ये. हे माडू सेंटर. अजून टाकळी यायची, मग बरेच मग आपली देवळली गाव यायचं. स्पीड ब्रेकर तर एवढे मोठे करून ठेवलेत ना, अरे गाडी जम्प देते. बघा इकडे सप्ताह होता मोठा. सप्ताह संपला, आता सगळं निघून गेलं. एवढ्या एरिया मधलं आपलं आठवडाभराचा सप्ताह होता मित्रांनो इथं. हे बघा समोरच इथं गाव बाजार भरवतो. संध्याकाळचा बाजार असतो. बॅग धर बर का. हे बघा मटणचे दुकान पण लागलेले. इकडं मच्छीवाले. बघा समोर बाजार आहे. छोटाच बाजार भरतो पण चांगला भरलाय बाजार. एवढा बाजारची एरिया. बाजार दाखव ना. हे बघा मित्रांनो, इथं थांबलो होतो, मासे घ्यायचे होते थांबलो. हे बघा गाडी लावली तिकडं, आणि इथं मासे घेते पाहुणे आपले शेलार पाहुणे. हे बघा मासे बघा. हा चोपडा मासा मोठा, हा कतला आहे. याचं नाव चिलापी मित्रांनो. कतला बघा. हा चोपडा बघ किती मोठा मासा आहे. मस्त असे मासे.
कोणचा घ्यायचा डिसाईड चालू इकडं. घेऊ कोणचा तरी आपण. कोणचा घ्यायचा बघा बरं पटकन. याला काटे जास्त राहते ना? हा याला ह्यो कोणचा आहे? तो घातलाय. खाता येईन का आपल्याला? किती देऊ? काय कसं आहे तो? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो का? जिलेबी 100. हेच घे ना जिलेबी. का एवढं खाताय ना आपण फेकायचे. जिलेबी चांगली. हा किती देऊ? किती? अर्धा घ्यायची का? द्या अर्धा. काय अर्धा? 50 रुपये. खाल्ली पाहिजे, फेकायचे धंदे नका करू तुम्ही. खात नाही काय नाही. बघू आता मासे घेऊ मित्रांनो. तिकडे मोजलेत, आता तोडून घेऊ. हा मरळ होती. चांगले देते ना ते. खेकर कधी मी आहे ना सापच नाही केले नाही का चांगली आपल्याला येतच नाही ती. एक जणाला 1 किलो. त्या बघा तोडून झालेत आता आपले मासे. तोडून घेतलेत पाहुण्यांनी. 1 किलो घेतलेत मित्रांनो. आता निघायचं जाता घरी. झालं आपलं पॅकिंग पण झाली. मित्रांनो आता घरी आलो मित्रांनो. अजून तोंड वगैरे काय धुतलं नाही. आता फ्रेश वगैरे होतो मित्रांनो. बराच टाईम झाला तरी अजून काय तोंड बिन नाही धुतलं. आपलं पाणी बिणी मारतं तोंडावर. आता फ्रेश होतो मित्रांनो. तर आजचा ब्लॉग मित्रांनो आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आजचा ब्लॉग इथं समाप्त करतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.